शिवसेना उबाटा गटाचे पूर्व विधानसभा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा अर्थातच भगवा सप्ताह गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी औदुंबर लॉन्स आरटीओ कॉर्नर पंचवटी नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपतीच्या पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आदरणीय रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांचा सत्कार पंचवटी विभागाच्या वतीने त्याचबरोबर नाशिक रोड विभागाच्या वतीने करण्यात आला। तसेच महिला आघाडी व युवा सेनेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास उपनेते सुनील भाऊ बागल, जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर सह संपर्क प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड, केशव पोरजे, महेश बडवे, प्रशांत दिवे, शैलेश सूर्यवंशी, बालम शिरसाट, राहुल ताजनपुरे, मामा राजवाडे, अजय बागुल, योगिता गायकवाड, स्वाती पाटील, श्रुती नाईक, शोभा दिवे, विशाल कदम, हर्षद पटेल, मसूद जिलानी, स्वप्नील आवटे, योगेश देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना विधानसभा तयारीला लागा, बूथ प्रमुख प्रत्येक यादी आहे की नाही तपासा, यादीवर काम करा म्हणजे निवडणूक सोपी जाईल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भगवा फडकायचा आहे हा निर्धार करा, अशा सूचना मिर्लेकर साहेबांनी दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमहानगर प्रमुख सुनील निरगुडे यांनी केलं। आभार प्रदर्शन नंदू वराडे यांनी केले। उद्धव साहेबांच्या आदेशाने आज पूर्व जनसभेचा भगवा मेळावा आज संपन्न झाला। त्या भगवा मेळाव्याला आम्ही भगवा सप्ताहातून सुरुवात करत आहोत। प्रत्येक शिवसैनिक हा पूर्व जनसभेचा 25 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान रोज एक सामाजिक उपक्रम, रोज सामाजिक कार्यक्रम संपन्न करणार आहे आणि या ताकदीने आज हजारोच्या संख्येने पूर्व जनसभेमध्ये शिवसैनिक जमले। या शिवसैनिकांचं पूर्व जनसभेच्या वतीने विधानसभा प्रमुख म्हणून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री यांनी 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट भगवा सप्ताह जाहीर केलेला आणि या भगव्या सप्ताहाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी संघटनात्मक बांधणीचं काम, त्याचबरोबर मतदार नोंदणी, सभासद नोंदणी आणि शाखांच्या त्या ठिकाणी स्थापना करणं जिथे जिथे नसतील त्या ठिकाणी आणि एक प्रकारचं एक मजबूत संघटन उभं करण्याच्या दृष्टीने तो सप्ताह जाहीर केलेला आहे। तो संदेश इथे पोहोचवण्यासाठी मी नाशिकमध्ये आलो। शिवसेना नेते माननीय रवींद्रजी मिर्लेकर यांना खास विधानसभेच्या तयारीकरता माननीय उद्धव ठाकरे यांनी पाठवलेलं आहे। सिन्नर, नाशिक रोड आणि आता पंचवटी या ठिकाणचे 3 मेळावे त्यांच्याकडून झालेले आहेत। उद्याकडे मध्य नाशिक, शिडको आणि इगतपुरी असे 3 मेळावे अजून बाकी आहेत। माननीय मिर्लेकर यांनी एक सांगायचा प्रयत्न केला, निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे। बूथ प्रमुख असतील, पेज प्रमुख असतील, त्यांचं नियोजन लागलं पाहिजे आणि प्रत्येक मतदार संघामध्ये शिवसैनिकांनी पोहोचून जनतेला शिवसेनेबद्दल चांगली माहिती देऊन शिवसेनेचं आपलंसं केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून त्यांनी जे मार्गदर्शन केलेले निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या मार्गदर्शनातून फायदा होईल आणि जास्तीत जास्त सीटं शिवसेनेची निवडून येतील एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सकाळी देवलालीचा विधानसभेचा मेळावा झाला, त्याच्यानंतर सिन्नर विधानसभेचा मेळावा झाला आणि आता तुमच्याकडे आहे। तर हा भाग मी नेहमीच शिवसेनेपासून दुरावला आहे की काय असं मला नेहमी वाटत आलेलं आहे, कारण इथे आपल्याकडनं रिझल्ट मिळत नाही। कडवट शिवसैनिक आहात तुम्ही। आता तर ही महिला आघाडी बघितल्यानंतर मी असं म्हणेन की जे 3 मेळावे झाले त्यातला सर्वात मोठी महिला आघाडी मला इथे पाहायला मिळाली आणि म्हणून पाटील मॅडम तुमचं मी खरोखर मनापासून कौतुक करेन। बडगुजरांनी, दत्तानानांनी मला सांगितलं की तुम्ही खूप मेहनत घेता आणि आज सुद्धा मोठे प्रवेश पण झाले। मला कौतुक वाटतं सर्व।
मगाशी बोलताना बडगुजरांनी आणि इतरही काही लोकांनी सांगितलं की साहेब, या लोकसभेमध्ये आपण मागच्या वेळेला 78,000 गोडसेनी मिळवली होती, बरोबर का ना? आणि आपण 80,000 आता मतं मिळवली आणि गोडसेंना 90,000 मतं मिळाली. 10,000चा काहीतरी फरक आहे. प्रगती नक्कीच आहे. विजयाचं कौतुक आहे आणि तुमचं अभिनंदनही आहे की तुम्ही हा लीड म्हणजे तो 10,000वर आणलात. परंतु ह्या विधानसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर ह्या विधानसभेत आपण 10,000 मायनस आहोत. एक मताने सुद्धा पराभव असतो हे आपण इतिहास बघितला तर कळेल तुम्हाला. 10,000 मतं म्हणजे खूप झाली. उद्याच्या विधानसभेला जर सामोरं जायचं असेल तर हा फरक मोठा आहे, कारण विधानसभेला काही जास्त मतदान नसतं. 1, 2, 3, 2.5-3 लाखाचं मतदान असेल, त्याच्यामधलं 50% मतदान होतं. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आता मिळालेलं 80,000 मतदान हे कायम टिकणार आहे का, अशा प्रकारचं तुमच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे का? या एकट्यानेच हो म्हटलं, बाकीच्यांकडनं काय प्रतिसाद मिळाला. आणि मी नेहमी अशा तऱ्हेचं का बोलतो, कारण मला स्वतःला वाटतं की आपल्याला प्रत्येक विधानसभा जर मतदारसंघ जिंकायचा असेल तर सुरुवातीला आपल्यातले निगेटिव्हिटी जी असते ती काढून पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे ह्याचा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे हे नेहमी मी त्या ठिकाणी विचार करत असतो. या महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं गेलं 3 वर्षापूर्वी, ते माझ्या मनाला खूप डासले. मी मनातून पेटलेलो आहे, मला चीड आहे आणि मला सूड उगवायचं आहे. ज्या गद्दारांना गाडायचं आहे आणि त्याचबरोबर जे या गद्दारांना प्रवृत्त करणारे लोक पक्ष आहेत, मग तो भाजप पण, या भाजपला जर त्यांनी आपली शिवसेना संपवायचा प्रयत्न करताय तर या भाजपला पण आपण संपवलं पाहिजे. या जिद्दीने तुम्ही काम करणार आहेत की ना, हा खरा प्रश्न. कारण मूळ कल्प्रिट कोण आहे? मोदी आणि शहानी फडणवीसला हातात धरून या महाराष्ट्रातलं शिवसेना संपवायचं त्या ठिकाणी धोरण आखलं. आणि म्हणून माझ्या मनात जशी चीड आहे तशी तुमच्या मनात चीड आहे की नाही? तुमच्या आहे की नाही? किती लोकांच्या मनात चीड आहे? मला हा फोटो पाहिजे ज्यांच्या मनात चीड आहे त्या लोकांचा. कोण घेते फोटो? त्या पदावर आहोत, त्या पदाची नेमकी जबाबदारी काय आहे, त्या पदाचे नेमके कर्तव्य काय आहे ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? प्रत्येकाने जर जबाबदारीने काम करायचं ठरवलं आणि स्वतःच्या ज्या विभागामध्ये तुम्ही नेतृत्व करताय त्या विभागामध्ये कुठल्याही परिस्थितीत तन मन धन अर्पण त्या ठिकाणी शिवसेना 1 नंबरवर राहील अशा प्रकारचं धोरणाने जर काम केलं तर आपल्याला कोणी हरवू शकत नाही. पण तेवढे जबाबदारीने आणि कर्तव्यबुद्धीने कोण काम करत नाही ही आपल्यातली फार मोठी शोकांतिका आहे. मी का म्हटलं सुरुवातीला घोषणा देताना, मी माझ्यातला शिवसैनिक अजून जपून ठेवला आहे आणि तो मरेपर्यंत जपून ठेवणार. कारण मला माझे बाळासाहेबांचे विचार मला माहिती आहेत, कारण मी त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे. त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे त्यांना मला माहिती आहे.
बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांनी ज्या जिद्दीने ज्या निर्धाराने हे संघटन वाढवलं आणि तेवत ठेवलं, नवे महाराष्ट्रामध्ये पसरवलं, ते मी उघड्या डोळ्यांनी बघतोय, कारण माझा सहवास सतत त्यांच्याबरोबर असतो. त्यांना काय अपेक्षित आहे? काल VC झाला, ऑनलाईन बैठक झाली, उद्धव साहेब त्या ठिकाणी होते, आम्ही सर्व होतो. त्याच्यामध्ये पण त्यांनी तेच उच्चारलं की आपण सर्वांमध्ये शक्तिशाली आहोत, कार्यकर्त्यांमुळे पण शक्तिशाली आहोत, पण आपल्या कार्यकर्त्यांना आपलं सामर्थ्य अजून ओळखता आलेलं नाही. आपल्या कार्यकर्त्यांना नेमकी काय जबाबदारी आपली आहे ते कळलेलं नाहीये. आपल्या कार्यकर्त्याला अजून त्याचं नेमकं कर्तव्य काय ते उपनेते आदरणीय दत्तानाना, शिवसेना सहसंपर्क प्रमुख, सर्व मान्यवर व्यासपीठ आणि उपस्थित भगिनी आणि बांधवांनी, शिवसैनिकांनी, थोडा अंगार निर्माण करावा असा वाटतो. माझ्यामध्ये सुद्धा ऊर्जा निर्माण होते, म्हणून मी 2-3 घोषणा देणार आहे. कारण मी अजूनही तेवढाच नेता असलो तरी स्वतःला शिवसैनिक मानतो आणि जमिनीवर चालतो मी. अरे जिंदाबाद जिंदाबाद, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. कोण आला रे, कोण आला? की नाही, निष्ठावंत वाटतो की नाही? दत्ताजी नाना गायकवाड, केशव तात्या पोरजे, महेशजी भडवे, विशालजी कदम, अजयजी वाघोल, मामा राजोळे, राहुलजी दराडे, गुलाबजी भोये, स्वातीताई पाटील, राहुलजी ताजनपुरे, प्रशांतजी दिवे, उपस्थित सर्व सुनीलजी जाधव, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक मित्रांनो, साहेब, नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. पंचवटी असेल, नाशिक रोड असेल, हा पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 24 आणि 24 48 नगरसेवक या ठिकाणी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आहे. देवळाली मतदारसंघाचा काही भाग यामध्ये येतो. परंतु लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने पूर्व विधानसभा मतदारसंघाने सर्व पदाधिकाऱ्यांनी काम केलं, आपल्या नगरसेवकांनी काम केलं, ती खरोखर वाखाणण्याजोगत आहे. कारण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणूक झाली, हेमंत गोडसे खासदार म्हणून गेले. त्यावेळेस या मतदारसंघातनं 78,000चा लीड हा हेमंत गोडसेंना होता. आणि ह्या लोकसभेमध्ये ज्यावेळेस राजाभाऊ वाजे निवडून आले, त्यावेळेस ह्या मतदारसंघाचा लीड 10,000 मतांचा साधारणतः गोडसेंना या ठिकाणी आहे. परंतु त्यामध्ये आपण जवळजवळ 70,000 मतं त्यांची या मतदारसंघातनं कमी गेली. शहरामध्ये तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये हेमंत गोडसेला 2,16,000चा लीड होता, तो आता आपण 36,000वर आलेला आहे. म्हणजे आपण 1,80,000 मतं कमी करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी झालो. लोकसभेचा उमेदवार देताना राजाभाऊ वाजेंची आम्ही निवड केली. ग्रामीण मतदारसंघातील चेहरा हा शहरामध्ये चालेल का, अशा अनेक लोकांच्या मनामध्ये शंका होत्या. परंतु त्या निश्चितपणाने राजाभाऊ वाजेंच्या माध्यमातून, प्रचाराच्या माध्यमातून
शिवसेनेच्या पदाधिकारी शिवसैनिकांच्या माध्यमातून ते लोकांचा संभ्रम हा त्या ठिकाणी दूर करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. संसदेमध्ये कुठलाही प्रश्न मांडायचा असेल तर हिंदी आणि इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी बोलावं लागतं. अशा विरोधकांनी त्या ठिकाणी वल्गना केल्यात, अफवा उठवली आणि त्यामध्ये राजाभाऊ जे शेतकरी मनुष्य आहे, ग्रामीण भागातला मनुष्य आहे, त्यांचं शिक्षण किती, त्यांच्या शिक्षणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला आणि त्यांना इंग्रजी भाषा येते का नाही, हिंदी भाषा येते का नाही, ते संसदेमध्ये प्रश्न मांडतील का नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यावेळेस उपस्थित केले गेले. परंतु आदरणीय दत्ताजी असतील, मी असेल, वसंतभाऊ असतील, सुनील भाऊ असतील, विनायक पांडे असतील, विलास शिंदे असतील, डी.जी. सुरेश असेल, या कोर कमिटीच्या माध्यमातून ज्यावेळेस बैठक झाली की ह्या प्रश्नांना उत्तर देणं आपल्याला निश्चितपणे महत्त्वाचं आहे. जर ह्या प्रश्नांना आपण उत्तर नाही दिलं तर आपला उमेदवाराचा प्रचार हा योग्य गतीने होणार नाही, योग्य दिशेने जाणार नाही. त्यामुळे आम्ही पहिला मुद्दा उचलला तो राजाभाऊंना इंग्रजी बोलता येतं, इंग्रजीतनं संभाषण करता येतं, हे आम्ही कृतीतनं दाखवलं. वासाडी म्हणून गाव आहे इगतपुरी मतदारसंघामध्ये, त्या वासाडीला आम्ही गेलो आणि तिथल्या मतदारसंघातील सर्व शेतकरी त्या ठिकाणी बांधव आले आणि नॅशनल मीडियाचे सर्व लोक आले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर अतिशय अचूकपणे राजाभाऊंनी दिले आणि लोकसभा मतदारसंघामध्ये पसरले. त्याचे समन्वयक माजी आमदार माननीय रवींद्रजी मेर्लेकर साहेब आत्ताच ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर, उपजिल्हा प्रमुख महेशजी बडवे, केशव पोरजे, अजयजी बाबुल, विशाल कदम, मामा राजवाडे, राहुल दराडे, गुलाब भोये, महिला आघाडीच्या आमच्या भगिनी स्वाती पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे, महिला आघाडीचे, युवा सेनेचे पदाधिकारी, उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर हा जो काही मतदारसंघ साहेब आहे या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, खरं तर या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्षे आपण ज्यावेळेस या भागामध्ये संपर्क प्रमुख होता त्यावेळेस याच पंचवटी परिसरामधून शिवसेनेचे 6-7 नगरसेवक या ठिकाणी निवडून यायचे. नाशिक रोड तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच, परंतु पंचवटीमध्ये देखील आपली अतिशय चांगली ताकद त्या ठिकाणी होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये पंचवटीमध्ये थोडं दुर्लक्ष झालं की काय आणि त्या ठिकाणी आपली युती असल्यामुळे, भाजपा आणि शिवसेनेची युती असल्यामुळे सातत्यानं झुकतं माप पंचवटीमध्ये भाजपाला जायचं आणि त्यामुळे आपल्याला ज्या शिवसेना रुजवायची होती ती ज्या पद्धतीने आपल्याला रुजवायला पाहिजे ती काही त्या ठिकाणी रुजली गेली नाही. परंतु आता या 2-4 वर्षामध्ये पंचवटीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम शिवसेनेच्या माध्यमामधून सुरू झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 6 हे 6 प्रभाग या पंचवटीमध्ये पूर्व मतदारसंघामध्ये आहे आणि या 6 प्रभागामध्ये येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आघाडी घेऊ. त्याचं कारण असं आहे की या पंचवटी भागामध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे अनेक शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या माध्यमामधून अनेक आंदोलनं ह्या भागामध्ये आपण उभी केली गेलेली आहेत आणि म्हणून निश्चितपणे पंचवटीमध्ये आता अतिशय चांगल्या प्रकारची एक फळी या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आपण सगळेजण
एक दिलानं या भागामध्ये जर काम केलं तर मला असं वाटतं की जे पूर्वीचं आपलं वैभव आहे ते वैभव या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण की आता गेले 2 पंचवार्षिकमध्ये साहेब या मतदारसंघाचा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती असल्यामुळे हा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.